बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणातली एक मोठी अपडेट आहे। हरियाणामधनं संशयित इको स्पोर्ट्स कार जप्त करण्यात आलेली आहे। फरीदाबाद पोलिसांनी खंदावली परिसरात ही कार जप्त केली। आरोपींनी ही दुसरी कार वापरल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। या क्षणाची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। फरीदाबाद पोलिसांनी खंदावली परिसरात ही कार जप्त केलेली आहे। हरियाणामधनं संशयित इको स्पोर्ट्स कार जप्त करण्यात आली आहे। रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले, त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। रामराजे, बिलकुल जी I-20 एक कार वापरण्यात आली होती उमरकडून, दहशतवाद्याकडून। आता ही दुसरी कार आहे की जी दहशतवाद्यांनी या संपूर्ण कटामध्ये वापरली होती। ही फोर्ड इको स्पोर्ट्स ही गाडी आहे, 1.5 डिझेल आहे आणि 2017ची असल्याचे सांगण्यात येत आहे। आणि यावर जो पत्ता दिलेला आहे, परमनंट ऍड्रेस जो असणार आहे तो सिलमपूरचा देण्यात आलेला आहे। आणि राजुरी गार्डन RTO इथून हे पासिंग झालेले आहे असं सुद्धा दिलेलं आहे। परंतु ही इको स्पोर्ट्स जी कार आहे ती आता हरियाणामधून जप्त करण्यात आलेला आहे। याचा नंबर DL 10 CK 0458 असा नंबर आहे। आणि फरीदाबाद पोलिसांनी खंदावली गावाजवळ ही गाडी जप्त केलेली आहे। खरं तर ही गाडी तसंच सोडून देण्यात आली होती। तिथे गाडीजवळ आसपास कोणीच नव्हतं, गाडी पडून होती। जेव्हा पोलिसांनी माहिती मिळाली तेव्हा पोलिसांनी ही गाडी जी आहे ती जप्त केलेली आहे। हुंडाई व्यतिरिक्त या इको स्पोर्ट्सचा वापर करण्यात आला होता। इको स्पोर्ट्स ही मोठी गाडी आहे, त्यामुळे यामधून कोणतेही साहित्य जे असेल किंवा इतर लगेज असेल तर ते सहजपणे नेता येऊ शकतं। आणि ही मिड SUV आहे, त्याच्यामुळे सहजपणे याच्यामध्ये अधिक कोणतेही पदार्थ आणि ज्वलनशील पदार्थ जे आहेत ते या गाडीमध्ये घालून नेता येऊ शकतं। त्यामुळे कदाचित ही गाडी वापरली असावी का असा सुद्धा संशय आहे। त्यामुळे आता ही दुसरं एक मोठं यश म्हणावं लागेल तपास यंत्रणा की दुसरी पण गाडी ताब्यात मिळालेली आहे। निश्चितच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेऊ। तुर्तास धन्यवाद।